राज्यामध्ये सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर आरोप होत आहेत आणि विविध आरोप झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत ते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या जो आरोप झालेला आहे त्यात ते गृहराज्यमंत्री आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांचा जो बार आहे त्याच्यावर कारवाई होईल अशी अंजली दमनी यांनी मागणी केली. त्यानंतर उदय सामंत याच्यावर योग्य तो निर्णय घेतील असं मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी सांगतात. नेमकं काय सांगाल त्याबद्दल? वैभव नाईक आपल्यासोबत आहे. खरं तर आज भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री यांना माहिती झालंय की शिंदे गटातील मंत्री असून देत, आमदार असून देत किंवा अजित पवारांच्या गटातील मंत्री असून देत, आमदार असून देत, हे जनतेमध्ये बदनाम झालेले आहेत. आणि खरं तर जनतेमध्ये बदनाम झालेल्या मंत्र्यांना, आमदारांना वेळीच आवर घातला पाहिजे म्हणून आणि प्रशासनावर आपली पकड झाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्रीच किंवा भारतीय जनता पार्टीचेच नेते हे आता वेगवेगळी बातमी वेगवेगळ्या समाज माध्यमांना, विरोधी पक्षांना, समाजसेविकांना ही बातमी पुरवत आहेत आणि त्यातनंच हे आता एक शिंदे गटाचे विषय एक बाहेर पडत आहेत. आपल्याला माहिती असेल की योगेश कदमांचा बार वर रेड कोणी टाकली, गृह खातं कोणाकडे आहे आणि ती रेड टाकल्यानंतर बातमी कशी अधिवेशनाच्या काळामध्ये अनिल परबांपर्यंत पोहोचली. त्याचबरोबर आपण बघितलं की कोकटांच्या खरं तर सत्ताधारी मंत्री आणि आमदार हे एका ठिकाणी बसतात आणि सत्ताधारी मंत्री आणि आमदारांच्या तिथनंच व्हिडिओ कोकटांचा कसा बाहेर पडतो आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी ठरून यांना बदनाम करण्याचं काम सुरू केलेलं आहे. लवकरच यांना सत्तेतनं एक मंत्री बाहेर पडावं लागेल, त्यांना राजीनामा द्यावा लागतील अशी यंत्रणा किंवा अशी परिस्थिती हळूहळू निर्माण करतील. कोकटेन रमी खेळताना मिळाले त्यानंतर त्यांना त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी होत आहे. भविष्यात बदनाम करण्याचं यंत्र असं तुम्ही म्हणताय, पण नेमकं राजीनामा देतील का? नाही, आता ह्या सरकारमध्ये जर फडणवीस किंवा मुख्यमंत्र्यांना वाटलं तरच काही मंत्री राजीनामा देतील, नाहीतर या सरकारमध्ये अनेक आरोप असलेले राठोड सुद्धा आपण शेवटपर्यंत मंत्री म्हणून राहिलेले आहेत आणि त्याच राठोडांना उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना मंत्रिपदावरून राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं आणि त्यामुळे खरी नीतिमत्ता असेल तर या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. वैभव नाईक यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.